इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीषधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। सुखो बुद्धानुपादो सुखासद्धम्मदेशनं सुखासंघस्य सामग्री समग्गानं तपोसुखो। विश्वशांतीदूत तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सन्मार्ग बौद्ध धम्म सुगताच्या पवित्र सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा सर्वच रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थ नगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित आपण सर्व वर्षाभासातील धम्मपर्वामध्ये धम्मश्रवण करण्यासाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, गेल्या काही दिवसापासून आपण तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेल्या ध्यानाच्या 7 बोधांगांना आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघण्याचा प्रयत्न करीत आहोत। जवळजवळ 6 बोधांग आपण या ठिकाणी बघितलेले आहेत। आजचं जे शेवटचं बोधांग आहे ते आहे उपेक्षा बोधांग। मी हे 7 बोधांग तुम्हाला शिकवत असताना सुरुवातीला सांगितलं होतं की हे 7 बोधांग मी यासाठी शिकवतोय कारण येणाऱ्या काही उदाहरणांमध्ये जो ग्रंथ आपण वर्षावासामध्ये बघत आहोत जम्बूद्वीपातील आदर्श स्त्रीरत्न, तर त्यातील बरेच काही उदाहरणं हे सप्तबोधांगावर आधारित आहेत आणि म्हणून त्या उदाहरणांमध्ये आपल्याला ते उदाहरण बघत असताना ते लक्षात यायला पाहिजे की स्मृती म्हणजे काय, धम्म विचय म्हणजे काय, प्रीती म्हणजे काय, प्रशब्दी म्हणजे काय, समाधी म्हणजे काय, उपेक्षा म्हणजे काय। तर ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला अगोदर क्लिअर झाल्या पाहिजेत किंवा त्या संदर्भातलं ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे आणि मग जर त्या आधारावर आपण उदाहरणं पाहत गेलो तर तुम्हाला लवकरात लवकर त्या गोष्टी समजतील। यासाठी गेल्या अनेक दिवसापासून आपण हे सप्तबोधांग बघत आहोत। त्यातील हे शेवटचं बोधांग आज आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत किंवा त्याविषयी सविस्तर अशी माहिती ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर एवढं लक्षात ठेवा की तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेले हे 7 बोधांग म्हणजे साधकाच्या मनाच्या अवस्थेसंदर्भातले आहेत। हा जनरल उपदेश आहे का तथागतांचा? नाही। सर्वसाधारण माणसासाठी हा अजिबात उपदेश नाही आहे, साधकांसाठी उपदेश आहे ना। म्हणजे साधकाच्या चित्ताला लाभलेल्या ह्या 7 प्रकारच्या अवस्था आहेत, याला 7 ध्यानाचे अंग म्हणतात आणि म्हणून त्याला बोधांग अशी उपाधी बौद्ध धम्मामध्ये बौद्ध तत्वज्ञानामध्ये मिळालेली आहे। तेव्हा आज उपस्थित प्रिय उपासक आणि उपासिकांनो, आपण
7 बोधांगातील शेवटचं बोधांग म्हणजेच पालीमध्ये उपेक्षा आणि मराठीमध्ये उपेक्षा हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. उपेक्षा म्हणजे काय, तर मनाची निचलता किंवा शांती होय. म्हणजे आता स्मृतीच्या साह्याने, धम्मविचयाच्या साह्याने, प्रीतीच्या साह्याने, समाधीच्या साह्याने ह्या सर्व गोष्टी वीर्यामार्फत जाणून म्हणजे प्रयत्नपूर्वक करत असताना जेव्हा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या साधकाला, साधना करणाऱ्या, तपणाऱ्या उपासक उपासिकाला, भिक्खू भिक्खुनीला ही ज्ञानाची अवस्था प्राप्त होते, त्याला उपेक्षा म्हटलेलं आहे, त्याला उपेक्षा म्हटलेलं आहे. आता ही उपेक्षा सर्वसाधारणपणे आपण लक्षात घेत असताना उपेक्षा मनाची अवस्था आहे. म्हणजे शरीर संपेपर्यंत सुद्धा तुमचं मन कसं राहणार आहे, तर निचल राहणार आहे, स्थिर राहणार आहे, शांत राहणार आहे, संयमी राहणार आहे, सजग राहणार आहे, जागृत राहणार आहे. है ना? किती सोप्या पद्धतीनं समजून घेता येईल आपल्याला. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की ही मोमबत्ती पेटत असताना फक्त आपण मेणबत्तीकडे आणि तिच्या वातीकडेच बघू नये. आता या वातावरणामध्ये जो काही ऑक्सिजन नावाचा वायू आहे, है ना, जो काही ऑक्सिजन नावाचा वायू आहे, जर या वायुमंडलामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आणि ऑक्सिजनचं प्रमाण जर कमी झालं तर मेणबत्ती विझून जाईल. लक्षात, मेणबत्ती विझून जाईल. म्हणजे या अर्थाने आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे की स्मृती 7 बोधांगातलं पहिलं जे काही अंग आहे त्याचं नाव काय, स्मृती. स्मृती म्हणजे काय, सतर्कता, जागरूकता, है ना, आणि आठवण. कुठली आठवण, तर सम्यक आठवण. सम्यक आठवण कशा संदर्भातली, सम्मासती, है ना, ध्यानाच्या संदर्भातली. म्हणजे सदोणीत स्मृतीमध्ये राहून आपलं काम पार करण्यासाठी किंवा आपलं काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी केल्या गेलेला योग्य संकल्प आणि त्या आधारावर निर्माण झालेली सम्मासती, सम्यक स्मृती. आता स्मृती काय काम करू लागली इथे, हे उदाहरण बरोबरच्या स्वरूपात आपण समजून घेत असताना पटकन लक्षात आलं पाहिजे आपल्याला. आता इथे ऑक्सिजन जो वायू आहे या मेणबत्तीच्या संदर्भात, जर ऑक्सिजन वायू त्या मेणबत्तीपर्यंत नाही गेला तर काय होईल, मेणबत्ती. म्हणजे स्मृती जर तुमच्याकडे नसेल ना तर ही उपेक्षा तुमच्याकडे येणार नाही. लक्षात, स्मृती जर तुमच्याकडे नसेल तर उपेक्षा तुमच्याकडे येणार नाही. आता धम्मविचय काय, या उदाहरणामध्ये, मेणबत्तीच्या उदाहरणामध्ये धम्मविचय म्हणजे काय, तर असे कुशल धम्म तुमच्या चित्तामध्ये विकसित होतात, असे कुशल विचार, है ना. आता ते कुशल विचार कोणते असतात, तर तथागत सम्यक संबुद्धांची बुद्ध स्तुती करत असताना, धम्म स्तुती करत असताना, संघ स्तुती करत असताना, तुम्ही त्रिरत्नाची वंदना म्हणता ना, त्रिरत्नाच्या वंदनेमध्ये जवळजवळ 3 रत्नाचे 24 गुण आहेत. 3 रत्नाचे किती गुण आहेत, 24 गुण आहेत. आणि त्या 24 गुणांची स्तुती म्हणजे यालाच काय म्हटलेलं आहे, बुद्धानुस्तुती किंवा पालीमध्ये बुद्धानुसती, धम्मानुसती आणि संघानुसती. येतं लक्षात. म्हणजे या त्रिरत्नाच्या गुणाच्या आधारावरती ज्या पद्धतीनं तुमच्या मनामध्ये एक कुशल चेतना, कुशल विचार उत्पन्न होत आहेत त्याला काय म्हटलेलं आहे, धम्म विचय. म्हणजे याच अर्थाने मेणबत्ती पेटवत असताना जेव्हा काडी आपण लावतो आणि ती काडी जर हातातच असली आणि त्या वातेपर्यंत गेली नाही तर ती वात पेटणार नाही. लक्षात. म्हणजे हे धम्मविचय काय करते, तर स्मृतीमध्ये तुमचं मन आल्यानंतर तुम्हाला पुढे पुश करण्याचं काम करते, ढकलण्याचं काम करते, पुढं पुढं सरकवण्याचं काम करते तुमच्या चित्ताला. हे झाला धम्मविचय. नंतर वीर्य. आता बघा, या मेणबत्तीच्या उदाहरणावरून आता हे सगळं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. वीर्य म्हणजे काय, तर वीर्याला मराठीमध्ये म्हणतात प्रयत्न करणे. पण कसे प्रयत्न, कुशल चित्ताला उत्पन्न करण्याचे प्रयत्न, कुशल चित्ताला संयमी बनवण्याचे प्रयत्न, कुशल चित्ताला सतर्क करण्याचे प्रयत्न,
आणि शरीरावरती संयम ठेवून मनावरती संयम प्राप्त करण्यासाठी चालू असलेले प्रयत्न. आता ही मेणबत्ती पेटत असताना हिचा संघर्ष बघा. हिचा संघर्ष कोणासोबत आहे? हिचा संघर्ष कोणासोबत आहे? ती या वातावरणाशी संबंध आहे तिचा, है ना. म्हणजे जशी जशी ती मेणबत्ती जळत आहे तशी जशी वात वरती येत आहे, हा. आणि जशी जशी मेणबत्तीचं मेण संपू लागलेलं आहे तसा तसा तुम्हाला आम्हाला प्रकाश मिळत आहे. आता तिचं काही नवल आपल्याला तेवढं वाटत नाही, परंतु सगळे लाईट बंद केल्यानंतर मग तिची अस्सल गरज आपल्याला पडते का नाही? ती मनाची अवस्था. येतं लक्षात? म्हणजे वीर्य काय करते? तर वीर्य म्हणजे प्रयत्न. आता स्मृती जागृत झालेली आहे, धम्मविचय मनात आलेले आहेत, चांगले चांगले संकल्प आहेत, चांगले चांगले विचार आले आहेत. मग आता प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न कशासाठी सुरू आहेत? तर सप्तबोधांगातील शेवटच्या बोधांगाला प्राप्त करण्यासाठी जीवापाड मेहनत सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत. छोटे मोठे दुःख विसरून गेलेले आहेत, छोटे मोठे सुख विसरून गेलेले आहेत. फक्त कामाला बसल्यानंतर म्हणजे ध्यानाला बसल्यानंतर फक्त आणि फक्त त्याच कामाकडे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी लक्ष केंद्रित केलेलं आहे. म्हणजे या पद्धतीनं वीर्य आपल्याला मदत करतात. नंतर आहे प्रीती. म्हणजेच मेणबत्ती पेटवायला गेल्यानंतर माचीची काडी ओढायची आणि मेणबत्ती जवळ जायची. मेणबत्तीला लावण्याच्या अगोदर माचीची काडी विझणे. आलं लक्षात? आता मेणबत्ती पेटण्याच्या अगोदर जर माचीची काडी विझली तर काय वाटते मनाला? आनंद होतो का? दुःख होतं ना, आहे का नाही? मग ती माचीची काडी विझवणं म्हणून आपण काय करतो? कधी असा हात लावतो, कधी दुसरी महिला धरते असं, एखादी उपासिका, आणि मग ते पेटवतात, नाही तर मग फॅन बंद करतो. आता जेव्हा मेणबत्ती पेटली की मनाला काय झाला? आनंद झाला. म्हणजे इथे स्मृती आहे, चांगले विचार आहेत, सम्यक प्रयत्न आहेत, आणि मग मनाची एकाग्रता साधण्याचं काम सुरू आहे. 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 6 तास, पूर्ण दिवसभरात अशी एखादी अवस्था मनाला प्राप्त होते की जेव्हा माणसाच्या मनाला प्रीती प्राप्त होते, आनंद. त्याच्या अगोदर मी शिकवलं ना तुम्हाला आनंद कसा प्राप्त होतो, साधनेमध्ये आनंद कसा प्राप्त होतो, है ना. म्हणजे तो आनंद तुम्हाला आम्हाला समजत नाही, परंतु चित्ताला ते सगळं काही व्यवस्थितपणे समजलेलं असतं. आणि त्या पद्धतीनं सकारात्मक ऊर्जा तुमच्या चित्तामध्ये विकसित होते आणि मग तुम्ही तासन तास सुद्धा बसू शकता. हे कशाच्या आधारावर बसू लागलात? तर मनामध्ये प्रीती उत्पन्न झालेली आहे. एक एक बोधांग जर आपण समजून घेतलं ना, एक एक बोधांग आपण जर बारकाईनं समजून घेतलं आणि ते जर आपल्या जीवनामध्ये आपण उतरवण्याचा प्रयत्न केला तर 100% तुमचा आमचा विकास हा दोन्ही स्वरूपात होतो. एक आध्यात्मिक स्वरूपात, दुसरं सामाजिक स्वरूपात. तर प्रीती म्हणजे काय? आनंद. नंतर आहे प्रशब्दी. प्रशब्दी कशी आहे? आता है ना, 2 प्रकारची प्रशब्दी आहे. म्हणजेच हा, आता शरीर पण शांत आहे आणि मन पण शांत आहे. शरीर पण शांत आहे आणि मन पण शांत आहे. म्हणजे ज्या अर्थाने, 2च अर्थाने माणूस काम करू शकतो. एक शरीरानं, दुसरं मनानं. फक्त शरीरानं काम केलं तरी दुःखमुक्ती नाही आहे आणि फक्त मनानं काम केलं तरी दुःखमुक्ती अजिबात नाही आहे. म्हणजे मेनच नाही तर मेनेमध्ये वात पण पाहिजे. अशा बऱ्याच मेणबत्त्या तुमच्या हातात आल्या असतील कधी की त्या मेणबत्तीमध्ये वातच नाही. आलं लक्षात? त्या मेणबत्तीमध्ये वातच नाही. म्हणजे अशी मनाची अवस्था. कशी मनाची अवस्था? प्रशब्दी प्राप्त मनाची अवस्था की साऱ्या गोष्टी आता जुळलेल्या आहेत. स्मृतीपासून जे सुरू झालेलं आहे ते प्रशब्दीपर्यंत आलेलं आहे आणि आता साऱ्या मनाच्या अवस्था, साऱ्या काही गोष्टी त्या चित्तानं संकलित करून पुन्हाचे चित्त कामाला लागलेलं आहे.
आणि मग हे सगळं करत असताना जेव्हा चित्ताची एकाग्र अवस्था प्राप्त होते त्याला म्हटलेलं आहे समाधी. लक्षात, त्याला काय म्हटलेलं आहे? समाधी. आणि समाधी मग काय करते? तर समाधी तुमच्या आमच्या आयुष्याला प्रकाशित करण्याचं काम करते. मोमबत्तीचा प्रकाश ज्या पद्धतीनं संपूर्ण वातावरण प्रफुल्लित आणि प्रकाशित करतो, ती मंद मंद प्रकाश देत असताना अंधाराला छेदून प्रकाशमान ते वातावरण करते, किंवा ते रूम, ते विहार, ती कुटी प्रकाशित करण्याचं काम, सामर्थ्य त्या मेणबत्तीमध्ये आहे. केव्हा? की जेव्हा ती जळत आहे. जेव्हा ती जळत आहे याचाच अर्थ असा आहे, जोपर्यंत मेन खाली खाली चाललंय, वात वरती वरती आली, जसं जसं मेन खाली चाललंय तसं तसा प्रकाश वाढू लागलाय. म्हणजे राग, मोह, द्वेष, क्रोध, मीपणा, तृष्णा, आसक्ती, लालसा, उद्वेग, ह्या साऱ्या गोष्टी आता मनातून काय होऊ लागल्या? जळून जाऊ लागल्या ना. या साऱ्या गोष्टी मनातून जळून जाऊ लागल्या. आणि मग या साऱ्या गोष्टी मनातून जळत असताना जी काही कुशाग्र चित्ताची एकाग्र अवस्था आहे त्याला म्हटलेलं आहे समाधी. आणि शेवटचं जे बोधांग आहे ते आपण आता पाहतोय, त्या बोधांगाचं नाव आहे उपेक्षा बोधांग, म्हणजेच उपेक्षा ज्ञानाची अवस्था किंवा उपेक्षा बोधांग. तथागत सम्यक संबुद्धांनी काय सांगितलं या उपेक्षा बोधांगाच्या संदर्भात? तथागत सम्यक संबुद्ध पूजनीय भिक्खू संघाला म्हणतात की उपेक्षा बोधांगाची भावना संपूर्ण भिक्खू संघाने केली पाहिजे. भिक्खू संघ म्हणजे भिक्खू आणि भिक्खुणी, संपूर्ण संघाने या उपेक्षा बोधांगाची भावना केली पाहिजे. उपासक उपासिकांनी सुद्धा उपेक्षा बोधांगाची भावना केली पाहिजे. आणि ही उपेक्षा जेव्हा मानवी चित्ताला प्राप्त होते ना, तेव्हा मानवी चित्तामध्ये एकही ध्यानाच्या स्वरूपात असलेला वैरी त्या चित्तामध्ये शिल्लक राहत नाही बरं का. म्हणजे आळस नाही तिथं, सुस्ती नाही तिथे, तंद्री नाही तिथे, या साऱ्या गोष्टी काही गळून पडलेल्या आहेत. म्हणजे ध्यानाच्या स्वरूपामध्ये जे काही अकुशल धर्म काम करतात ते सारे अकुशल धर्म आता जळून खाक झालेले आहेत, गळून पडलेले आहेत. उपेक्षा भोजांग है ना, उपेक्षा चित्ताच्या ज्ञानाची अवस्था आहे. साधक आणि साधिकाला प्राप्त झालेली ही ज्ञानाची अवस्था आहे. भिक्खू आणि भिक्खुनीला साधना करताना मिळालेली ही ज्ञानाची अवस्था आहे. लक्षात, एक अतिशय सुंदर उदाहरण तुम्हाला देता येईल. शिवली माता सुप्पबासा यांचं उपेक्षा भोजांगाच्या संदर्भामध्ये. म्हणजे भिक्खू भिक्खुनीच नाही तर तथागत सम्यक संबुद्धांच्या काळातले उपासक उपासिका सुद्धा या सप्तबोधांगाची भावना करायची. या सातही ज्ञानाच्या अवस्था त्यांच्या मनामध्ये ओतप्रोत पद्धतीनं भरलेल्या होत्या. किती सुंदर असं उदाहरण आहे त्या मातेचं. जेव्हा शिवली पोटात असताना, तिच्या उदरामध्ये असताना तिला भयंकर त्रास होतो 7 दिवस. 7 दिवस एवढा त्रास होतो आणि त्या त्रासामध्ये ती उपेक्षा भोजांगाची भावना करते. उपेक्षा भोजांग म्हणजे काय? तर निश्चलता. तुमच्या आमच्या भाषेमध्ये काय? स्थित प्रज्ञता है ना. म्हणजे न डाबाडोल होणारी चित्ताची अवस्था. म्हणजे ज्या चित्तामध्ये आता सुखही नाही आणि दुःखही नाही. काय म्हणते ती? 7 दिवस तिला त्रास होत असताना ती असं म्हणते, भावना करते, बुद्ध धम्म संघाची भावना करू लागलेली आहे, बुद्ध धम्म संघाची स्तुती करू लागलेली आहे, स्मृती करू लागलेली आहे. आणि त्यातून ती म्हणते हे तर त्रास काहीच नाही, हे तो त्रास काहीच नाही. तथागत सम्यक संबुद्ध अतिशय सुखाकडे जाण्याचा मार्ग सांगतात, त्याला बुद्ध निर्वाण म्हणतात. आणि तिथे गेल्यानंतर संपूर्ण काही दुःख नष्ट होतात. हा तो त्रास काहीच नाही आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेला सद्धम्म अशा अनेक दुःखातून बाहेर काढतो. हा तो त्रास काहीच नाही आहे, हे दुःख तर काहीच नाही आहे. तथागताचा
भिक्खू संघ या संपूर्ण दुःखातून बाहेर येण्यासाठी मार्गदर्शन करतो, धम्मोपदेश देतो, मंगल मैत्री देतो. ही चित्ताची भावना. या चित्ताच्या भावनेला काय म्हटलेलं आहे? उपेक्षा चित्ताची भावना. म्हणजे इथे होशमध्ये आहात. साधक कसा आहे? इथे होशमध्ये आहे. एकदा एका इंग्रजी टीव्ही चॅनलला सत्यनारायण गोयंकाजी यांची मुलाखत आली होती. उपेक्षा भावना बघा, आचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजींची उपेक्षा भावना अलीकडच्या उदाहरणावरून आपल्याला पटकन लक्षात येईल. आता हे गोयंका गुरुजी म्हणजे सगळ्यांच्या तोंडीपाठ असलेलं नाव आहे, है ना. तर जेव्हा त्यांनी विचारलं की गुरुजी आप साधना में रत होते समय आप जब 7 बोझांग की भावना करते हो तब आपको तकलीफ महसूस नहीं होती? गुरुजी सांगतायत, गुरुजीने सांगितलं येणारा जो श्वास आहे ते माझं जीवन आहे आणि सोडणारा जो श्वास आहे तो माझा मृत्यू आहे. म्हणजे जो व्यक्ती शकंदाला शरीराच्या प्रती उपेक्षा भावनामध्ये लीन आहे त्याला कसलं दुःख होणार आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी बरोबरच्या वाटतात ऐकताना, पण डीपली जेव्हा जातो ना माणूस, साहजिक आहे ना. काय काय गरज होती त्या माणसाला एवढं भयंकर डोकं दुखणे, मायग्रेन? तर एवढ्या बेकार त्रासातून जो व्यक्ती बाहेर येतोय, म्हणजे इथे लक्षात ठेवा की जेव्हा ही उपेक्षा भावना तुमच्या आमच्या चित्तामध्ये विकसित पावते, उपेक्षा भावना, मग हे छोटे मोठे जे दुःख आहेत ना आमच्या आयुष्यामध्ये, हे दुःख आम्हाला काहीच वाटत नाही, तो बिलकुल काहीच वाटत नाही. म्हणजे ही उपेक्षा चित्ताची भावना जेव्हा माणसाच्या मनामध्ये विकसित होते ना, तर माणूस फक्त सर्वांप्रती एकच काम करतो, तो मंगल मैत्री देत राहतो. चांगलं म्हणणाऱ्या प्रती मंगल मैत्री आहे आणि वाईट म्हणणाऱ्या प्रती मंगल मैत्री आहे. म्हणजे चित्ताची कशी अवस्था आहे आता? स्थिर. पहाडाला कोणी हलवू शकते का? नाही. तर ह्या उपेक्षा भोजांगाची भावना करणाऱ्या माणसाला सुद्धा कोणी सुखही देऊ शकत नाही आणि कोणी जाणून बुजून दुःखही देऊ शकत नाही. आनंदाने बेहोश न होणे आणि दुःखाने दुःखी न होणे या चित्ताच्या अवस्थेला उपेक्षा चित्ताची अवस्था म्हणतात. कितीही आनंद झाला तरी अजिबात त्याला म्हणजे तो बेहोश होत नाही. छोट्या छोट्या गोष्टीचा आपल्याला आनंद झाल्यानंतर आपण बेहोश होऊन जातो. आपल्या आजूबाजूला कोण आहे आपल्याला भान राहत नाही. त्याच पद्धतीनं आपल्याला छोटं मोठं दुःख झालं तरी आपण होशमध्ये राहत नाही. आपल्या आजूबाजूला कोण आहे त्याचंही आपल्याला भान राहत नाही. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की आनंदामध्ये आणि दुःखामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही या चित्ताच्या भावनेमुळे, उपेक्षा चित्ताच्या भावनेमुळे आम्ही समतोल राहू शकतो. बुद्धाच्या काळातला भिक्खू संघ जो होता तो जंगलामध्ये, पहाडामध्ये, बर्फाळ प्रदेशामध्ये जाऊन सुद्धा साधना करत होता. तो याच अर्थाने ही चित्ताची भावना समजत असताना उपेक्षा चित्ताच्या भावनेला तुम्ही आम्ही बारकाईने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खदीर वर्णीय रेवत म्हणून असे एक अजरामर उदाहरण. खदीर वर्णीय रेवत हे अरहत भिक्खू सारीपुत्राचे बंधू आहेत. दोन्ही बंधू भिक्खू झालेले होते आणि खदीर वर्णीय रेवत अशा ठिकाणी जाऊन राहायचे की जिथे माणूस सुद्धा जायचा नाही हो, जंगलामध्ये. म्हणजे सूर्याचा प्रकाशही पडायचा नाही आणि पावसाच्या सरी सुद्धा जमिनीवरती येत नव्हत्या. अशा ठिकाणी जाऊन ते तपायचे, ते साधना करायचे. तेव्हा तथागत सम्यक बुद्धांनी सांगितलेलं आहे की खदीर वर्णीय रेवतांसारखी उपेक्षा भावना भिक्खू संघामध्ये आली पाहिजे. अशा स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही आम्ही आमच्या शारीरिक गुणधर्माला, मानसिक गुणधर्माला समजून घेऊन साधनेमध्ये लीन होतो तेव्हा चित्ताची ही उपेक्षा भावना प्राप्त होत असते. उपेक्षा ही जी आहे ही 22 इंद्रियापैकी एक इंद्रिय आहे, है ना. 22 इंद्रिय सांगितलेले आहेत. म्हणजे मनामध्ये ज्या ज्या पद्धतीने कुशल धर्म, कुशल विचार उत्पन्न होतात आणि ते कुशल विचार, कुशल धर्म
जेव्हा सप्तबोधांगामध्ये परिवर्तित होतात तेव्हा ज्या स्वरूपामध्ये चित्ताला 22 प्रकारच्या इंद्रियांचं बल प्राप्त होतं, तर त्यातलं एक उपेक्षा हे इंद्रिय सुद्धा मानलेलं आहे. 4 ब्रह्मविहारामध्ये उपेक्षा ब्रह्मविहार आहे. ब्रह्मविहार 4 ब्रह्मविहार सांगितलेले आहेत. म्हणजे शुद्ध जीवन जगण्याच्या 4 पद्धती. सर्वसाधारणपणे शुद्ध जीवन जगण्याच्या किती पद्धती आहेत? आपण जर बरोबरच्या पाहिल्या तर 6 आहेत. कोणत्या? 6 जीवन जगण्याच्या शुद्ध पद्धती. उच्चतम पद्धत आहे भिक्खू भिक्खुनी 2, त्याच्यातच झालं भिक्खू भिक्खुनी आहे ना. नंतर अनागारक अनागारिका 4, उपासक उपासिका आहे का नाही. ह्या 6 ज्या पद्धती आहेत ह्या सर्वसाधारण जीवन जगण्याच्या पद्धती आहेत. म्हणजे ब्रह्मविहार जे आहेत हे भिक्खू झाल्यानंतर भिक्खुनी झाल्यानंतर सुरू होणारी जीवन पद्धती आहे. लक्षात येते? लहान लेकरू, तरुण वय, मध्यम वय, म्हातार, त्या जनरल एखाद्या मनुष्याच्या जीवन जगण्याच्या सोप्या 4 पद्धती. यापेक्षा भिक्खू भिक्खुणी अनागारक अनागारिका उपासक उपासिका या 6 पद्धती जीवन जगण्याच्या. आता ही सर्वश्रेष्ठ निर्वाणापर्यंत घेऊन जाणारी पद्धत कोणती आहे? तो उपासक उपासिकापासूनच जाते ना ती. ज्या काही भिक्खूंनी अर्हत झाल्यात, जे काही भिक्खू अर्हत झालेत ते हे कधी ना कधीतरी उपासक होतेच ना. लक्षात येऊ लागलं? म्हणजे या सर्वश्रेष्ठ जीवनाची पद्धत सुद्धा उपासक उपासिकापासूनच चालते. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की माणसाला अर्हत होण्यासाठी आता 31 भूमीपैकी 33 भवन जे आहे, 33 देवलोक म्हणतात त्याला, ते सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे बुद्ध सुद्धा या पृथ्वी तलावर जन्म घेण्यासाठी जेव्हा येतात ते 33 भवनातूनच येतात. तथागत सम्यक संबुद्धांच्या माता ज्या असतात त्या 33 भवनामध्येच असतात. लक्षात आलं? कोणत्या अर्थाने? कारण 33 भवनामध्ये असलेलं चित्त, या चित्तासोबत शरीर नाहीये. हा, 33 मध्ये चित्तासोबत शरीर नाहीये, पण चित्तासोबत शरीर असल्याशिवाय अर्हत होता येत नाही. लक्षात? म्हणजे तुम्ही आम्ही जो काही मानव जन्म प्राप्त केलेला आहे आणि तो प्राप्त करून जर आम्ही सदोनित धम्म कार्यामध्ये लीन आहोत तर याचा अर्थ तुमचा आमचा मार्ग अजिबात चुकलेला नाहीये. आता हे वरवरचं वाटून घेऊ नका बरं. बघा, तुम्ही आणि इतर लोकांची जेव्हा तुम्ही तुलना करसाल ना तर 1000% तुम्ही स्वतः तुमची छाती ठोकून त्यांना सांगा की अरे तुमच्यासारखे साधी सुधे नाही आम्ही. तुम्ही तर फक्त जन्म घेतला. आपल्या वार्डामध्ये किती लोक आहेत हा विषय जरा बारकाईने समजून घ्या. उपेक्षा नगर मध्ये किती लोक आहेत आहे का नाही? आणि त्या 10,000 लोकांचं नेतृत्व कोण करत आहेत? 50 लोक. म्हणजे एक लक्षात घ्या की या 10,000 लोकांचं नेतृत्व कोण करत आहे? बुद्ध विहारात येणारे 50 लोक. म्हणजे तुम्ही 6-7 लोक आणि या 35-40 बायका. मग तुम्ही साध्या सुध्या आहेत का? माय तुमच्यामध्ये हे उपेक्षा भुजंग आहे. कारण तुम्ही जेव्हा इथे आल्यानंतर काही का होईना ऐकताना, साधना करताना, श्रवण करताना, वंदना म्हणताना, शिलाचं पालन करताना जी काय तुमच्या मनाची अवस्था प्राप्त तुम्हाला होत आहे ती अवस्था फार विलक्षण आहे. का? कारण विहारात तुम्ही बसू लागलात, ऐकू लागलात, श्रवण करू लागलात,
आणि खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊ लागलात. किती समजते ती वेगळी गोष्ट आहे. माझी अपेक्षा नाही की मी सांगतो तेवढं तुम्हाला समजायला पाहिजे. या अर्थाने उपासक आणि उपासिकांनो, बुद्ध विहाराशी संलग्न असलेल्या उपासक उपासिकांची चित्ताची भावना ही उपेक्षा चित्ताची भावना झालेली असते. आता तुम्ही बघा, हा अनुभव तुम्हाला प्रत्येकाला येतो. आम्हाला तर रोजचाच अनुभव आहे, आम्हाला रोजचाच अनुभव आहे. तुम्हाला सुद्धा हा अनुभव येतो की चांगलं काम करताना किती अडचणी येतात, आहे का नाही. आता विषय बघा, आणखी एक सोपा विषय करून सांगतो तुम्हाला. चांगलं काम करणाऱ्या लोकांकडे मुबलक प्रमाणात पैसा नसतो, जेमतेम. श्रद्धावान लोकांकडे जास्त प्रमाणात पैसा नसतो आणि म्हणून ते श्रद्धावान असतात, आहे का नाही. म्हणजे तुम्ही सगळेजण कसे आहेत, मिडल क्लास आहेत ना, आहे का नाही. का असं आहे कोणी एखाद्या सुटकेशीत 10-15-20 लाख रुपये पोचून ठेवलेले आहेत, कधी कधी हप्ता भरायला पैसा नसते, आहे का नाही. आहे ना, ही रिअल बात आहे ना, सत्य आहे का नाही. बरं, हेही करत असताना म्हणजे जे काही जेमतेम तुमच्याकडे आहे त्यातला तुम्ही वेळही देऊ लागले आणि पैसाही देऊ लागले. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो माय माऊल्यांनो, इथे बसलेले उपासकांनो, की तुमची बरोबरी नाही कोणी करू शकत रे. टाटा, बिर्ला, धीरूभाई अंबानी फिक्का रे. काय त्याच्याकडे काय धम्म काय बरं. एखाद्या करोडो रुपयाचा माणूस आहे ज्याच्याकडे फारकच पैसा आहे आणि त्याचा पैसा इकडे येतच नाही, कामातच येई नाही. लग्न, मोठमोठे बड्ड्या पार्ट्या, अमुक थमुक, तिकडेच पैसा चाललाय, इकडे पैसा येईना. आता इकडे दिलेले 10 रुपये सुद्धा कल्याणाच्या मार्गाला चालले, या येड्यांना सांगेल कोण. आणि तिकडे लाखो रुपये खर्च व्हायले ते काहीच कामाचे नाहीत. आता तुम्ही मला सांगा, उपेक्षा भावना तुमच्यात आहे का नाही, आहे का नाही. आता त्या पद्धतीने जर तुम्हाला समजून सांगितलं तर नाही समजणार, या पद्धतीने पटकन तुम्हाला समजलं. म्हणजे उपेक्षा भावना म्हणजे काय, म्हणजे जेवपर्यंत तुम्ही इथे राहताय तर तुम्ही उपेक्षा विहारामध्ये आहात. 4 ब्रह्मविहार सांगितलेले आहेत आणि ते 4 ब्रह्मविहार अत्यंत महत्वाचे आहेत. जीवन जगण्याच्या पद्धती आहेत त्या, है ना. म्हणजे चित्ताच्या त्या अवस्थेमध्ये निर्माण झालेला तो विचार आहे आणि त्याच विचारामध्ये जीवन जगणे. म्हणजे एक तर मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. इथे आहात, ऐकताय. आता कोणी कोणाला काय जबरदस्ती बसवलं का इथं, अजिबात नाही. म्हणजे तुमच्या मनामध्ये काय मैत्री आहे, बरोबर आहे. कोणाला फोर्स केला का कोणी. आपण भंतीजी आता उद्या सकाळी मस्त सगळींना पांढरी साडी घेऊन देणार आहेत वरच्या वासाला, असं आहे का माहिती काही नाही ना. उलट भंतीला 10-20 रुपये द्यावं लागतात चहा पाण्याला, असं आहे ना. म्हणजे इथं जे काम चाललेलं आहे हे निस्वार्थी काम आहे, निस्वार्थी काम आहे. आणि जिथे निस्वार्थी काम चालतंय ना तिथे हे 4 ब्रह्मविहार काम करतात. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. लक्षात. म्हणजे याचा अर्थाने उपेक्षा युक्त चित्ताच्या अवस्थेत सर्वप्रती मैत्री भावना असते. आता तुम्ही सांगा माय माऊल्यांनो, उपासकांनो, जेव्हा इथे तुम्ही बसल्यानंतर हाय का हो कोणाच्या बद्दल मनामध्ये वैर, अजिबात नाही, बिलकुल नाही. म्हणजे जेव्हा माणूस बुद्धाचे ग्रंथ वाचतो, धम्मपदातल्या गाथा वाचतो, धम्म वाचण्याचा प्रयत्न करतो, तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तो सांगण्याचा प्रयत्न करतो ना, वाचताना, समजून घेताना, सांगताना त्याच्या चित्तात कोणाबद्दल वैरत नसते आणि ऐकणाऱ्याच्या चित्तात सुद्धा कोणाबद्दल वैर नाहीये, अजिबात न्यूट्रल आहेत तुम्ही. म्हणजे नुकतंच जन्मलेलं बाळ, ती अवस्था आहे तुमची. आता 70, कोणी 70 पर्यंत असेल, 65 पर्यंत असेल, तर सगळे 50च्या वर आहेत. पण चित्त कसं आहे, नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखं. लक्षात. आणि म्हणून मी सांगतोय
छाती ठोकपणे सांगतोय, आणि तुम्ही सांगायला पाहिजे अरे तुमच्यासारखे आम्ही नाहीये, आम्ही फार पुढे गेलेले आहोत. म्हणून तर म्हणतात ना की निंदो अथवा वंदो, आमचं काम चालू आहे रे बापा, तुम्ही काही करा, काही चिंतन नाही आम्हाला. ही भावना आम्ही समजून घेतली पाहिजे. बुद्ध विहारात येणारा माणूस जर थोडासा नाराज झाला ना, तर एक प्रवचन ऐकल्यानंतर पुन्हा तो न्यूट्रल होऊन जातो, ही आपल्याला माहिती आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, वर्षावासामध्ये काही होईल का नाही होईल, पण बुद्ध विहारात येणाऱ्या लोकांच्या चित्ताची अवस्था थोड्या का बहुत प्रमाणामध्ये होईना, म्हणजे तासातून 1 मिनिट का होईना, पण ही उपेक्षा चित्ताची अवस्था प्राप्त होत असते. आणि म्हणून बुद्धानं सांगितलेलं आहे कायिक उपेक्षा आणि मानसिक उपेक्षा. आता बसलेत, मनामध्ये कोणता विचार आहे का? अजिबात नाही, शांत आहे मन, काही घेणदेण नाही, हो काहीच घेणदेण नाही. मला चेहरे समजतात ना, मी पाहतो ना, मला चेहरे समजतात. मानसिक उपेक्षा तुमच्या मनामध्ये आहे, म्हणजे कोणाही बद्दल वैर नाही, कोणाबद्दल तिरस्कार नाही, मनामध्ये मीपणा नाही, अतिशय शांत पद्धतीने ऐकतात, आहे ना, अतिशय शांत पद्धतीने ऐकतात. म्हणजे इथं बसलेल्या बऱ्याच उपासिकांचे मुलं माझ्यापेक्षा मोठाले असतील. मुलांना तो आदर देता का तुम्ही घरी गेल्यावर? नाही. भिक्खूला का देता? त्याचं कारण आहे की तुमच्या मनामध्ये मैत्री आहे. मैत्री कशी आहे? धम्म शिकवणाऱ्या उपासक उपासिका भिक्खू भिक्खुनी बद्दल ती आपोआप मैत्री जागते, ती करुणा जागते, ती मुदिता जागते, आणि मग चित्तामध्ये उपेक्षा भावना निर्माण होते. आलं लक्षात? आणि म्हणून आता मानसिक उपेक्षा आहे, म्हणजे चित्तामध्ये कुठलाही वाईट विचार नाही आहे, आणि कायिक उपेक्षा तर आहेच. दोन्ही भावना ज्या आहेत, म्हणजे सांगणाऱ्याच्याही चित्तामध्ये आणि ऐकणाऱ्याच्या चित्तामध्ये ह्या दोन्ही उपेक्षा आहेत. एक मानसिक उपेक्षा आहे आणि एक कायिक उपेक्षा आहे. आलं लक्षात? आणि म्हणून ही उपेक्षा जेव्हा तुमच्या आमच्या चित्तामध्ये येते ना, तर तेव्हा 8 लोक धर्म आम्हाला समजतात. अगदी 10 मिनिटांमध्ये संपवतो. 8 लोक धर्म म्हणजे कायिक उपेक्षा आणि मानसिक उपेक्षा, या 8 लोक धर्माला समजून घेतल्यानंतर माणसाला प्राप्त होत असते. 8 लोक धर्म सांगितलेले आहेत. महामंगल सूत्र कोणी अनेक लोकांनी वाचला असेल, ऐकलं असेल, त्याचा मराठीत अर्थही वाचला असेल. फुट्टस्स लोक धम्मेहि चित्तं यस्सन कंपती असोखं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं. ज्या व्यक्तीचं, ज्या साधकाचं, ज्या भिक्खू भिक्खुणीचं चित्त 8 लोक धर्माने विचलित होत नाही, ते त्याच्यासाठी उत्तम मंगल आहे. मराठीत अर्थ म्हणजे 8 लोक धर्म बघा, तुमच्या कायेलाही उपेक्षित करतात, म्हणजे उपेक्षा भावना प्राप्त करून देतात, आणि तुमच्या चित्ताला सुद्धा उपेक्षा भावना प्राप्त करून देतात. हे 8 लोक धर्म कोणते आहेत? तर पहिला आहे सुख आणि दुसरा आहे दुःख, है ना. कितीही मोठं दुःख आलं काय आणि कितीही मोठं सुख आलं काय, तरी तुमची उपेक्षा भावना आहे. म्हणजे दुःखामध्ये बुडून जाणे नाही आणि सुखामध्ये वाहून जाणे नाही. ज्याला हे समजलं त्या माणसाला सुखाचा किंवा दुःखाचा कुठलाच परिणाम होत नाही. यश अपयश, है ना. म्हणजे यश जर आलं आणि अपयश जरी पदरी आलं तरी माणूस घाबरून जात नाही. यशानं खूप मोठा सुखी होऊन जात नाही आणि अपयशानं दुःखी होऊन जात नाही. प्रयत्न सुरू आहेत. संसारिक यश अपयश वेगळं, आध्यात्मिक यश अपयश वेगळं, है ना. आध्यात्मिक म्हणजे मनाच्या मलिनता दूर करण्यासाठी बऱ्याच लोकांना कमी वेळ लागतो, काही लोकांना जास्त वेळ लागतो, आणि ज्यांना जास्त वेळ लागतो तर ते अपयशामुळे दुःखी होऊन जात नाहीत, ते पुन्हा प्रयत्न करतात, यशाचा मार्ग निवडण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून सुख दुःख यश अपयश या कुठल्याच लोकधर्माला ते बळी पडत नाहीत. निंदा आणि प्रशंसा हे साऱ्यात महत्वाचं. निंदा आणि प्रशंसा
निंदा आणि प्रशंसा, कल्याण, मित्रता, 4 संपदापैकी एक संपदा ज्या आपण अनुभवलेल्या आहेत. याच्या अगोदर त्याच्यावर मी प्रवचन दिलं होतं, 1-1.5 तासाचं प्रवचन, खूप छान होतं ते. तर कल्याण, मित्रता या अर्थाने निंदा आणि प्रशंसा आपण समजून घेतली पाहिजे. कोणी आपल्याला काही म्हणून, जर तुम्ही एकांतामध्ये बसल्यानंतर जेव्हा तुमच्या चित्ताला तुम्ही प्रश्न विचारता की बाबा मी कसा आहे, कोणी काही म्हणू, जग का आपल्या विरोधात असू देत ना, पण चित्ताने जर खरं सांगितलं की नाही तू मार्गावर आहेस, बाकी संपला विषय. तू मार्गावर आहेस, बाकी संपला विषय. मग याचाच अर्थ असा आहे की समाजामध्ये होणारी निंदा किंवा प्रशंसा याला आम्ही अजिबात बळी पडता कामा नये. आम्ही कसं राहिलं पाहिजे? उपेक्षा भावनेनं, चित्ताच्या उपेक्षा भावनेनं. कोणी निंदा जर केली तर त्या निंदेला आपण उत्तर द्यायचं नसतं, आणि कोणी स्तुती केली तरी त्या स्तुतीनं आपण भारावून जायचं नसतं, है ना. आता कधी कधी प्रत्युत्तर द्यावं लागतं, पण ते तेवढ्यापुरतंच, म्हणजे त्या व्यक्तीच्या स्वरूपात मनामध्ये वैर नाही ठेवायचा कायम स्वरूपी. झालं गेलं विसरून जा तिथल्या तिथंच, कारण ती निंदा करणारी व्यक्ती तुमची निघून जाणार आहे. पण तुम्ही जर तेच मनात धरून बसलात ना तर मग होते कार्यक्रम. म्हणजे तो निघूनही जातो, ते त्याचे काम करू लागला आणि आपण त्याच्याविषयी चालू असाच काऊन बोलला असेल माय, आणि हे असंच काय झालं असेल, तसंच काय झालं असेल, हेच काय झालं असेल, तेच काय झालं असेल. तिथे तुम्हाला जे व्यक्त व्हायचं ते व्यक्त व्हा, तिथंच विसरून जा. पुन्हा जर 4-2 लोकात तो भेटला ना तर त्याला तुम्ही निश्चित स्वरूपात बोला, कारण त्यावेळेस त्याचंही मन तसं नाही आहे आणि आताही तुमचं त्याच्याबद्दल तसं मन नाही आहे, म्हणजे सगळं काही नील आहे. तर या स्वरूपातलं जे काही उपेक्षा चित्त असते ते उपेक्षा चित्त निंदा आणि स्तुतीनं अजिबात डगमगता कामा नाही. मान अपमान, कुठे मान झाला, कुठे सन्मान मिळाला, कुठे अपमान झाला, तर याही संदर्भामध्ये जर उपेक्षा भावनायुक्त चित्ताची अवस्था असेल तर आपल्याला काहीही फरक पडत नाही. लाभ आणि हानीच्या स्वरूपात सुद्धा आपण सक्षम असतो. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, या 8 लोकधर्माला म्हणजेच सुख दुःख, यश अपयश, निंदा प्रशंसा, मान अपमान आणि लाभ हानी, या 8ही लोकधर्म, हे जे काही 8 लोकधर्म आहेत, तर हे 8 लोकधर्म माणसाच्या चित्ताला दूषित करण्यासाठी असलेले दुश्मन आहेत, शत्रू आहेत. पण उपेक्षा चित्ताच्या भावनेमध्ये हे 8ही लोकधर्म आपल्याला काहीच करू शकत नाही. तर अशा स्वरूपामध्ये तुम्ही आम्ही तथागत सम्यक्सम बुद्धांनी दिलेल्या अतुल्य वर्षावास धम्म पर्वामध्ये या 7 बोधांगाची भावना वारंवार आणि नित्य नियमाने केली तर 100% तुमच्यासोबत आम्हाला आणि आमच्यासोबत तुम्हाला सुद्धा फायदा होणार आहे. तर या तथागताच्या पवित्र मंगल वचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, अशी मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री, खूप खूप आशीर्वाद व्यक्त करून आजचा वर्षावास धम्म पर्वातील दैनंदिनी धम्म संस्कार सातवाहन बुद्ध विहार, सिद्धार्थनगर, हडको N12, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न करतोय. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो.